गुगल ॲड मधलं बऱ्यापैकी सगळ्यांना समजलंय गुगल ॲड काय असतं. ऑनलाईन ॲडव्हर्टायझिंग प्लॅटफॉर्म आहे. ॲडमिशन ओपन डेटा अनॅलिटिक्स डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे. हे जे ते हेडलाईन आहे ते एका गुगल ॲडमध्ये शोकेस होताना डिस्प्लेवरती 3 ते 2च हेडलाईन डिस्प्ले होतात. नंतर हे जे असतं ते डिस्क्रिप्शन असतं. 2 ते 1च डिस्क्रिप्शन होईल आणि हे कॉल टू ॲक्शन बटन आहे. टोटल हाऊ मच अमाउंट वी हॅव स्पेंड टिल डेट, तर ते जर चेक करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, गुगल ॲडचा अकाउंट ओपन करावं लागेल. गुगल ॲडने सुद्धा काय केली, स्वतःची ॲड रन केली. इथे दिसते ॲड्स.गुगल. आता बघा हे गुगल ॲड्स आहे का नाही, हे दुसरं आहे साईट्स आणि हे गुगल ॲड आहे. ads.google.com. साइन इन. जर तुमची वेबसाईट नसेल तर गुगल ॲड रन करता येईल का? नॉट ॲट ऑल. न्यू गुगल ॲड अकाउंट्स. नाही, कट करून टाक. सायलेंटच आहे ना, काय प्रॉब्लेम. हां, इथं बघा आता टोटल काल ₹500 टाकले होते आपण. युअर बॅलन्स इज आयदर एक्झॉस्ट ऑर नियरली एक्झॉस्ट, म्हणजे इथं बॅलन्स तुमचा इथं इंडिकेशन दाखवतात डिसमिस. आता मला सांगा तुम्ही लाईफ टाईम किती अमाऊंट स्पेंड केले, कसं चेक करणार? तू सांग ठाकरे. लास्ट 7 डेजच्या ऐवजी काय करायचं आहे आपल्याला? ऑल टाइम जर चेक करायचं असेल तर इथं ऑल टाइम चेक करायचं. 1,700 टोटल, बरोबर आहे का? ह्याच्यापेक्षा जास्त आहे. टोटल अमाउंट किती ऍड केलंय आपण आतापर्यंत, किती केले तुम्ही सांगा. मग तुम्ही काय करणार, आता सपोज माझी कंपनी, बरोबर आहे, आणि मी तुम्हाला काय केलं, पैसे शेअर केले आणि तुम्ही बोललात की सर मी आतापर्यंत ₹1,700 स्पेंड केले, बरोबर असं सांगणार तुम्ही आन्सर का चुकीचं सांगणार? तू कसं सांगणार किती अमाऊंट स्पेंड केलेत आतापर्यंत? आता सपोज मी गाडी सर्व्हिसिंगला टाकली, त्यांनी माझ्याकडून ₹14,500 घेतले, पण गाडी सर्व्हिसिंगला किती पैसे लागले असतील टोटल, त्याच्यामध्ये त्यांनी जीएसटी पण ऍड केली. तसंच की मी जर आता एका बिझनेस ओनरने काय केलेले, मला ₹2,000 दिले होते, पण त्याला इथं ₹1,700 दिसतात, मग ₹300 काय केले, सरांनी घेतले असं वाटेल ना, का नाही वाटणार? मग तुम्हाला काय करायचंय, आता काय काय स्टुडंट काय करतात, इथं पाहतात आणि हे जे डाउनलोड करूनच आहे ना त्यांना पाठवतात. मग त्या बिझनेस ओनरला वाटतं की ही जी एजन्सी ती पैसे खाते. तर त्याच्यामुळे तुम्हाला कुठे जाऊन चेक करायचं किती अमाऊंट स्पेंड केलेले आहे आतापर्यंत. इथं पेमेंट दिसतंय बिलिंग ऍक्टिव्हिटीज मध्ये. टोटल अमाऊंट किती बाकी आहे ते चेक करायचं तर ते समरीमध्ये करायचं. नंतर इथं बिलिंग ऍक्टिव्हिटीज दिसतात ना, तिथे तुम्हाला समजेल. इथून कॅल्क्युलेट करायचं टोटल. तर टोटल बघा, हे 2 आणि हे वरचे 2 टोटल किती झाले, ₹2,000 झाले. आपल्याला किती दिसते तिथे ₹1,700. 2,000 ला 18% जीएसटी म्हणलं तर किती होतंय? ₹1,800. मग तुम्ही हे कुठं कुठं पैसे गेले, कसे कसे गेले, ह्याचं तुम्हाला एक्सप्लेनेशन द्यावं लागेल मंथली मीट. हा, काय? हा, ₹180. आता तुम्हाला दुसरं म्हणजे काय, ॲट द एंड ऑफ मंथमध्ये तुम्हाला प्रेझेंटेशन करायचं असतं आणि हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला मंथली प्रेझेंटेशन कसं करायचं, आता सपोज आपल्याकडे सिनेक्राफ्ट आहे, नंतर आपल्याकडे लाईट आयड आहे, नंतर EEW आहे, नंतर लिनक्स आहे, नंतर काय, कोलते पाटील आहे, तर ह्यांचे आपल्याला प्रेझेंटेशन द्यावं लागतात मंथली. तर मग आपण काय करतो, PPT. अनालिसिसचं पण काम ह्याच्यावरतीच असतं. हे गुगल ॲडची PPT तुम्हाला नाही दिली. गुगल ॲड काय असतं, टाइप्स ऑफ गुगल ॲड. ठीक आहे, मी तुम्हाला देतो. आता मी सेलची PPT पाहतोय फक्त तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी. आपल्याला मंथली प्रेझेंटेशन कसं बनवायचंय, गुगल ॲडचा असू द्या किंवा ह्याचा असू द्या, म्हणजे जे लोक जॉबला अप्लाय करतात ना त्यांच्यासाठी बेटर आहे ते.
आता मी पाहिली होती त्या दिवशी कुठे. तर मंथली प्रेझेंटेशन बाय NMD. आता सेल्स अँड मार्केटिंग टार्गेट हे अशी PPT बनवा. तुम्ही कोणत्या पण ऑर्गनायझेशनमध्ये जॉबला गेलात ना, तर तुमच्या प्रत्येक डिपार्टमेंटला टार्गेट दिलं जातं. मग आता त्यांनी टार्गेट काय दिलं होतं? पॉप्युलर साहेब काय पर्टिक्युलर टार्गेट आणि अचीव्ड. तर इथं बघा टोटल टार्गेट त्यांनी दिलं होतं आम्हाला 750 लीड जनरेट करायचं. टोटल नंबर ऑफ इन्क्वायरी किती जनरेट करायचे? 750. नंतर अचीव्ड किती झाले? मग हे का अचीव्ह नाही झाले 750? त्याचं रिझन तुम्हाला द्यावं लागेल. ॲज अ डिजिटल मार्केटिंग हेड असतो, त्याला ह्याचं रिझन द्यावं लागतं. नंतर टोटल नंबर ऑफ वॉक इन्स. इथं वॉक इन करणं आपल्या हातात आहे का? आहे का आपल्या हातात? नाही. टोटल नंबर ऑफ वॉक इन टार्गेट त्यांना दिलं होतं. कोणाला? ते बोलले होते, की त्यांनी मला काय सांगितलं, त्यांचा बिझनेस गोल काय होता? म्हणजे इथं बघा पहिल्यांदा BRS असतं, बिझनेस रिक्वायरमेंट शीट. ते बनवायचे असते किंवा BRD, बिझनेस रिक्वायरमेंट डॉक्युमेंटेशन. तर त्याची ज्यावेळेस 1 अँड 1 मीटिंग होते, तुम्ही ज्यावेळेस फ्रीलान्सिंगचं किंवा कंपनीचं काम घेतात, त्यावेळेस तुम्हाला ते प्रश्न विचारतात, की आम्ही तुम्हाला MOA बनवला जातो. बरोबर आहे. MOAमध्ये सगळ्या टर्म्स अँड कंडिशन साइन होतात. मी NMD प्रायव्हेट लिमिटेड सोबत किंवा मी सिनेक्राफ्टचं काम करत आहे किंवा मी XYZ कंपनीचं काम करत आहे आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला मंथली एवढ्या लीड जनरेट करून देईल. किती लीड जनरेट करून देईल? मी तुमचं ब्रँडिंग आणि ब्रँड अवेअरनेस किंवा मार्केटिंगचं काम करत आहे. माझं नाव नवनाथ दरेकर, माझ्या कंपनीचं नाव, माझ्याकडे एवढे एम्प्लॉयमेंट तुम्हाला देणार आहे. आपण बोलूया. तर मग आपण एक पॅकेज ठरवलंय. तर सपोज SEOचं पॅकेज ठरवलं ₹1,00,000. मग ₹1,00,000 जर तुम्ही मला मंथली देतात, तर तुम्हाला लीड्स कधी स्टार्ट होतील? 3 महिन्यानंतर तुम्हाला थोड्याफार लीड्स यायला स्टार्ट होईल. 6 महिन्यानंतर तुम्हाला मंथली 120 लीड येतील. असं त्यांच्यामध्ये लिहून दिलेलं असतं आणि मंथली चार्जेस तुम्हाला अशा-अशा टर्म्स अँड कंडिशन म्हणजे आपण जर काम घेतलं, तर पहिल्यांदा त्यांना 3 महिन्याचा ॲडव्हान्स पे करावा लागतो. किंवा जर आम्ही काय करतो ॲटलीस्ट 50 जर ₹1,00,000 आम्ही SEOचं घेतोय किंवा आमचं टोटल कोटेशन होतंय ₹70,000 तर ₹35,000 आधी पे करा आणि ॲट द एंड ऑफ मंथमध्ये ₹35,000 तुम्ही पे करा. असं पण आपण असतं. आता त्यांनी टार्गेट दिलं होतं. काय टार्गेट होतं? 750 लीड जनरेट करायचं टार्गेट होतं. नंतर आम्ही त्याच्यातलं अचीव्ह केले 631. नंतर त्यांनी टोटल वॉक इन सांगितले होते, की 145 वॉक इन झाले पाहिजे. पण त्याच्यातले 57च वॉक इन झाले. हे वॉक इन करून घ्यायचे हे कोणाचं काम आहे? त्यांचं काम आहे. आणि टोटल नंबर ऑफ ॲडमिशन. टोटल नंबर ऑफ ॲडमिशन किती झाले? त्यांनी टार्गेट दिलं 60चं आणि टोटल नंबर ऑफ ॲडमिशन किती झाले? फक्त 23 झाले. मग व्हाय धिस थिंग इज हॅपन ह्या का गोष्टी घडल्यात त्यांचं डिटेलमध्ये अनालिसिस करण्याचं काम डिजिटल मार्केटिंगच्या टीमचं असतं. ते वेगळं डिपार्टमेंट असतं. आता आपलं काम काय? प्रेझेंटेशन करणं. प्लॅटफॉर्म वाईज डेटा. आता इथं सांगा सोर्स. कोणता सोर्स आहे हा? सोर्स आपल्याकडे आपण डिजिटल मार्केटिंगचं काम घेतलेलं आहे. तर आपण Instagram, Facebook, ऑर्गॅनिक SEO, सुलेखा, जस्ट डायल आणि डायरेक्ट कॉल. ठीक आहे? हेच येणार ना? मग टोटल तुम्ही सांगा. आता ह्याच्यामध्ये टोटल लीड्स Instagramमधून 346 आले. त्याच्यामधून वॉक इन किती झाले? 44 झाले. ॲडमिशन किती झाले? 18. नंतर टोटल अमाउंट्स किती स्पेंड केले? ₹14,000 आणि रेव्हेन्यू किती जनरेट झालाय? 1,37,000. नंतर आता Facebookच्या लीड आहेत. तर Facebookमध्ये 135 लीड आहेत. तर टोटल वॉक इन 13 आहेत. तर टोटल ॲडमिशन 4 आहेत. तर टोटल अमाउंट किती स्पेंड केले? 10,000. टोटल ₹23,000 रेव्हेन्यू जनरेट झालेला आहे. मग तुम्ही सांगा मला ROI कोणता चांगला आहे? ROI रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट कोणता चांगला आहे? डायरेक्ट कॉलचा का Instagramचा? Instagramचा. म्हणजे जर आपण 14,000 टाकतो आणि त्याच्यामधून जर 1,37,000 जनरेट होतात तर
ते चांगलं आहे ना. तर तुम्हाला ह्याच्यामधून करतात. मग सुलेखाचं पॅकेज घेऊन काय फायदा आहे का? पण जस्ट डायलचं पॅकेज घेऊन काय फायदा आहे का? 42 लीड आल्या, 0 वॉक इन येतं. नंतर आता खाली लिहिले गुगल ऍड्स. गुगल ऍड्स मधून 26 किती झाल्या? टोटल 8,500 गेलं. रेव्हेन्यू किती? 0. टोटल रेव्हेन्यू किती जनरेट झाला? टोटल अमाउंट किती स्पेंड केले आपण? 32,500. किती गेले? आणि 2,47,000 रुपयाचा रेव्हेन्यू जनरेट झालाय. आता ह्याच्यामध्ये बघायचंय अनिकेत पर्सन वाईज डेटा. अनिकेतला किती लीड दिल्या? 108. वॉक इन किती झाले? 4. ऍडमिशन किती? 0. अमाऊंट स्पेंड किती झालं त्याला? 2. नंतर श्रद्धा किती लीड होत्या? 145. किती वॉक इन झाले? 15. ऍडमिशन किती झाले? 7. टोटल अमाऊंट किती स्पेंड केली? टोटल किती? 75,000 रुपये तिने कमवून दिले. नंतर स्नेहल. मग आता हे सगळ्यात इफिशियंट काउन्सिलर कोण आहे? टोटल ऍडमिशन किती? 15. तर तुम्हाला अशा गोष्टी पण काढाव्या लागतील. ही डिटेलमध्ये नाहीये. त्याच्यामध्ये गुगल माय बिझनेसचं वगैरे पण पाहिजे होतं. हे NMDचं आहे. आपल्याला सिनीक्राफ्टचं पाहिजे होतं. तरी पण मी हे डाउनलोड करून ठेवतो. ह्याच्यावर नसेल केला. एक सिंपल फक्त दाखवायची. आता प्रेझेंट नाही करणार मी तुम्हाला. फुल झालंय स्टोरेज. नाही. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. मी एकदा शोधून ठेवतो, त्यानंतर आपण प्रेझेंट करू ते. पण तुम्हाला एक आयडिया आली ना कसं हे बनवायचं? पहिलं जे असतं ना टार्गेट, नंतर अचीव, नंतर तुमचे SEOचं टार्गेट, SCMचं टार्गेट. आता निखिल सरांना सांगितलं होतं की तुम्ही आपली जी वेबसाईट आहे ते 2 नंबरच्या पेजवरती येईल ते बोलले होते 15 तारखेपर्यंत. नंतर आता त्यांनी सांगितलं की नेक्स्ट मंथमध्ये कशामध्ये? नेक्स्ट मंथमध्ये डिसेंबर ह्याच्यापर्यंत मार्चपर्यंत आपली वेबसाईट 1 नंबरला येईल. मग ते सगळं फक्त आपण ट्रॅक करत राहायचं. त्यांच्यासोबत मीटिंग घेऊन. हे समजलं तुम्हाला? आपण किती अमाउंट टाकलेले हे इथं दिसतं सगळं. कशामध्ये जायचं? बिलिंग ॲक्टिव्हिटीमध्ये. कॅम्पेन ओव्हरव्ह्यू. आता CPC किती होता आपला? आणि ₹10 आणि तुमचा किती? ₹62. म्हणजे जर सपोज तुम्हाला 15 क्लिक 156 क्लिक आणायला किती रुपये लागतील तुम्हाला? ह्याला मल्टिप्लाय करावं लागेल
60नी. मग ह्या एक जेवढ्या नंबरला आणि त्यांची 65ची CPC 9,500 कसं होते? जास्त होतील. बरोबर आहे ना? 1,000ला 2,000ला जर 60नी जर मल्टिप्लाय केलं हा तेवढे तुम्हाला जास्त लागतील. म्हणजे जे काम मी 1,700 रुपयामध्ये आणतो तेवढे तुम्हाला 12,000 लागतील, 9,000 लागतील. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कोणत्या कॅम्पेनला पैसे जातात ते पण चेक करायचं आणि त्याला डायग्नोसिस करायचं. ऑप्टिमायझेशन स्कोर किती आहे? मग तो वाढवायचा कसा आता ते बघा. ऑल रिकमेंडेशन मध्ये जायचं. झालंय. आता रिपेअर्स, नंतर कीवर्ड अँड टार्गेटिंग, ऍड्स अँड ॲसेट आणि नंतर EI इसेन्शियल. रिपेअर्स मध्ये काय सांगितलं त्यांनी? युजिंग लोगोज, पण लोगो यूज नाही केला. व्ह्यू रिकमेंडेशन. सगळे कोणते कीवर्ड आहेत चुकीचे येतात. ब्रॅकेट पण दिले, स्वल्पविराम पण आहे. ऑप्टिमायझेशन का कमी आलंय समजलं का? फोकस जो आहे ना तो अनकम्फर्ट आहे. आपण तिथे नाही का ह्याच्यामध्ये गेलो, एडिट मध्ये जायचं आणि आपल्याला लोगो करायचं. मी दाखवतो करून सगळं. फक्त डिटेल मध्ये दाखवते की कुठं काय केलं पाहिजे ते. आता ऍड डायनामिक इमेजेस ऍड केले ना आपण, त्याचा लगेच ऑप्टिमायझेशन स्कोर वाढत जाईल. झाला 77, 72 वरला. अजून हे लावा बोलते ते, साईट लिंक अजून ऍड करा बोलते. झालं 84. झाला का? स्ट्रक्चर स्निपेट काय असतं माहिती ना? कन्वर्जन API काय कन्वर्जन API म्हणजे कन्वर्जन ट्रॅकिंग सारखं आहे ते. म्हणजे कुठून कसा येतोय युजरचा बिहेव चेक करण्यासाठी. वाढलं का? 91 झालं का? तुमचं काम आहे काय की त्याला वाढाय? हे अप्लाय करू. $93. 90च्या वरती जर तुमचा ऑप्टिमायझेशन स्कोर जर असेल तर तुमचा परफॉर्मन्स चांगला येतो. सगळ्यांना समजलं कसा ऑप्टिमायझेशन स्कोर वाढवायचा आहे आपल्याला? हे थोडंसं ऍडव्हान्स मधलं पाहिजे ना आपल्याला आजच्या लेक्चर मध्ये, बरोबर आहे ना? त्याच्यामुळे मी परत एक नवीन कॅम्पेन रन करतोय. आता मी काही लोकांना क्वेश्चन पण विचारणार आहेत. ठीक आहे. यंदा मला तुम्ही सांगा की मला आता सर्च ऍड रन करायची, तर सर्च ऍड कोणत्या कोणत्या ऑब्जेक्टिव्ह मधून क्लिक करून करू शकतो? कोणत्या कोणत्या ऑब्जेक्टिव्ह वरती सर्च ऍड असते? पायल, बरोबर सांगितलं त्यांनी? कुठं कुठं सांगितलं त्यांनी? ठाकरे
Sir, when you want to reach people who are searching for your product and services. आपले ऑब्जेक्टिव्ह काय विचारले मी तुम्हाला? सेल्स, लीड्स आणि वेबसाईट ट्रॅफिक. सेल्स हा, प्रमोट सेल लीड्स साठी आणि ट्रॅफिक येण्यासाठी वेबसाईटवर. माझा क्वेश्चन काय होता, कोणत्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये सर्च ऍड आपल्याला भेटेल? मी जर असं केलं लोकल शॉप व्हिजिट अँड प्रमोशन, तर तिथे सर्च ऍड भेटेल का मला त्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये? दिव्या, भेटेल बोलतात. चांगला अभ्यास आहे. अवेअरनेस अँड कन्सिडरेशन मधून मी सर्च ऍड रन करू शकतो का? पियुष, तुम्ही नाही सर. का तुम्ही आता बघतात सेल्स मध्ये गेला तर सर्च ऍड भेटेल, लीड्स मध्ये गेला तरी पण सर्च ऍड भेटेल. एकदा प्रॅक्टिकल दाखवतो तुम्हाला, बघा आहे का? किती गोल असतात, किती टाईप आहेत लीड मध्ये? सर्च ऍड, परफॉर्मन्स बँक, डिमांड जनरेशन, डिस्प्ले, शॉपिंग ऍड आणि व्हिडिओ ऍड. तुम्ही जर सेल्स मध्ये गेलात तर सेल्स मध्ये पण तेच येतील. सर्च ऍड, परफॉर्मन्स, डिमांड जनरेशन, डिस्प्ले आणि व्हिडिओ ऍड. वेबसाईट ट्रॅफिक मध्ये गेले तुम्हाला तिथे पण तेच येतील. वेगळं आहे काय? तेच आहे. आता ऍप प्रमोशन मध्ये गेल्यानंतर सर्च ऍड येईल का? येईल का नाही येणार? क्रिएट कॅम्पेन विदाउट गोल मध्ये सर्च ऍड असतील का? मग तुम्हाला विचारलं सर्च ऍड कोणत्या कोणत्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये असेल? सेल्स, लीड, वेबसाईट ट्रॅफिक आणि क्रिएट कॅम्पेन विदाउट गोल. सेल्स मध्ये क्लिक करून मी व्हिडिओ ऍड रन करू शकतो का? सेल्स मध्ये गेलो, कंटिन्यू केलो. आता कोणता ऑब्जेक्टिव्ह चूज करणार? व्हिडिओ ऍड. लीड्स मध्ये जाऊन व्हिडिओ ऍड रन करू शकतो का? आता मला सांगा, आता तुम्हाला तर सगळ्यांना समजलंय, सेल्स मध्ये पण काय सर्च ऍड भेटते, लीड मध्ये पण सेल्स ऍड सर्च ऍड भेटते, मग डिस्प्ले मध्ये, वेबसाईट ट्रॅफिक मध्ये पण सर्च ऍड आहे. मग तुम्ही सर्च ऍड कुठून रन करणार? तुम्ही सांगा दिव्या. आता सरांनी सांगितलंय सर्च. लीड्स आणण्यासाठी लीड्स मधून सिलेक्ट करणार. आता मी वेबसाईट ट्रॅफिक मध्ये कार्य केल्यावर काय होईल? जास्तीत जास्त लोक वेबसाईट. मला जास्तीत जास्त लोक ह्याच्यावर नाही, सेल्स मध्ये नाही का येणार माझ्या वेबसाईट वरती? किंवा लीड जरी केले तरी मग नाही का येणार वेबसाईट वरती? मग काय तुमचं चुकतंय? काय करायचं? सेल्स मध्ये गेलो, पुढे कंटिन्यू केला, सर्च ऍड दिसली, वेबसाईट, फोन नंबर आणि कॉलचं बटन येते, बरोबर आहे, काही चेंज नाही. लीड्स मध्ये गेलो, कंटिन्यू केला, सर्च सिलेक्ट केला, वेबसाईट, फोन कॉल, वेबसाईट, शॉप व्हिजिट आणि लीड फॉर्म सबमिशन. म्हणजे इथं फक्त एक लीड मध्ये काय येतंय, फक्त एक्स्ट्रा लीड फॉर्म, बाकी काय वेगळे का? मग आता डिस्प्ले ऍड आहे, इथं वेबसाईट ट्रॅफिक, ह्याच्यामध्ये फक्त तुम्हाला कॉल येणार नाहीत. इथं फक्त एकच ऑप्शन दिलंय सर्च मध्ये, सर्च सिलेक्ट केला. आता इथं फक्त कॉल आहे का? लोकल व्हिजिट आहे का? फक्त वेबसाईट व्हिजिट आहे. कॉल येतील का इथून? मग त्यावेळेस तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय, सेल्स मध्ये गेलो, कंटिन्यू केला, सर्च ऍड आहे, मला फक्त फोन कॉल आणायचे, मला वेबसाईट नको. चालेल का? चालेल का नाही चालेल? ठीक आहे, मग आपण चेक करू. आता मला काय, माझा ऑब्जेक्टिव्ह इंडिया ऑब्जेक्टिव्ह आहे का?
इंडियामध्ये ॲड रन करायचे नाही. मला फोन कॉल टाकायचा म्हणून इंडिया सिलेक्ट करावं लागेल आधी लोकेशन. इंडिया सिलेक्ट केला. फोन नंबर टाका 883049 झाला सेव्ह. काय लोकांचं म्हणणं असतं 0 टाकू का? इथं नाव टाकायचं कॉल 14. एकदम फास्ट मध्ये ॲड रन करायची. स्टार्ट. ऑब्जेक्टिव्ह तुम्ही काय ठेवणार? क्लिक्स. मला मॅक्झिमम CPC ठेवायची, म्हणजे ऍडजस्ट करेल तो त्याच्या पद्धतीने. नेक्स्ट. कुठे रन करायची ऍड? इंडियामध्ये नाही, पुण्यामध्ये फक्त. ठीक आहे. लँग्वेज इंग्लिश ठेवलेली. इथे सांगितले प्रॉडक्ट एक्झाम. आता नंतर ऑटोमॅटिकली क्रिएट ॲसेट ऑन माय कंटेंट फ्रॉम माय लँडिंग पेज डोमेन अँड ॲड सीन. ऑटोमॅटिकली तुमचं कंटेंट जनरेट होईल. करायचं आहे का? यूज ओनली ॲसेट दॅट आय प्रोव्हाइड डायरेक्टली. मी जे प्रोव्हाइड करतोय ना तेच तुम्ही आले पाहिजे. ठीक आहे. मोर सेटिंगमध्ये गेलो. नंतर काय करायचं? ॲड रोटेशनमध्ये चालवायची. रोटेशन म्हणजे ॲड ग्रुप 1 आणि ॲड ग्रुप 2 केला किंवा 3 ॲड माझे चालू इथं. मग जे सगळ्यात जास्त बेस्ट ऑप्टिमाइज करते तीच ॲड दिसली पाहिजे का? नंतर स्टार्ट डेट आणि एंड डेट. एंड डेट आपण सिलेक्ट करत नाही. करायची असेल तर तुम्ही इथं एंड डेट पण टाकू शकता. सिलेक्ट इथं आजची डेट टाकायची. कधी एंड करणार तुम्ही, पण मला टाकायची का? नाही. कोणत्या डिव्हाइसवरती तुमची ॲड दिसली पाहिजे? तुमची ॲड ऑल डेज चालवायची का फक्त सॅटर्डे संडे चालवायची? टायमिंग सकाळी 10 ते 6 तो पण तुम्ही सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट. इथे URL टाकायची गरज आहे का? मला नाही टाकायचा. चालेल का? मी जर URL नाही टाकला तर चालेल का? URL नसेल तर चालेल का? लय लवकर आलात. इथं तुम्ही कीवर्ड काढून ठेवलेले इथं. कोर्स डेटा सायन्स, डेटा अनालिटिक कोर्सेस. तू सांग मला, इथं कीवर्ड टाकला नाही तर चालेल का? का टाकावंच लागेल? URL हा. विदाउट URL गुगल ॲड चालतं का? इथं टाकू का नको? नाही, कीवर्ड्स आहे पण ते टाकायची गरज आहे का नाही टाक? तिथे टाकायची गरज नाही आहे कारण ते कीवर्ड्स रिसर्च. कीवर्ड रिसर्च. मी वरती नंतर पाहिजे ना त्याच्यामुळे. डेटा अनालिटिक्स कुठं काढून ठेवलंय यांनी? कोर्सेस डेटा सायन्स, डेटा अनालिटिक्स, पायथन फॉर डेटा अनालिटिक्स हे कीवर्ड काढून ठेवलेले. हे सगळे कॉपी करतो जसे आहे तसे. Ctrl+C. टाकू का ह्याच्यात? हां. कुठे टाकू? इथं कवर. एंटर कीवर्ड. एंटर कीवर्ड. Ctrl+V. बरोबर आहे ते सगळे कीवर्ड. इथं काय करू आता? इथं काय क्लिक करायची गरज आहे का? नाही. इथं फायनल URL टाकायची गरज आहे का? नाही टाकला तरी चालतं? टाकला तर बरं आहे. नाही टाकलं तर काय होईल? चालेल का ॲड? पण मला वेबसाईट वरती न्यायचंच नाही. मला फक्त कॉल असते काय? बोला. मला URL टाकलं तर मग त्यांनी ॲड वर क्लिक केल्यानंतर ते जाईल. तर हाच क्वेश्चन साठी आपण हा कॅम्पेन सिलेक्ट केलाय. मला वेबसाईट वरती ट्रॅफिक नाही करायचं, तर तिथं जर URL नाही टाकला तर माझे ॲड रन होईल का? बोला फास्ट मध्ये. बरोबर आहे. वेबसाईट नसेल तर चालेल का? नाही चालणार. बिलकुल पण चालणार नाही. नाही चालणार. वेबसाईट द्यावाच लागेल तिथं. मग डेटा सायन्सचे PhD येणार का डेटा अनालिटिक्सचे PhD येणार? तिथं तर दोन्ही पण कीवर्ड टाकलेत आपण. मग इथं फायनली, मग फायनल URL टाकले इथं कॉपी करायची गरज आहे का? व्हेरिफिकेशन URL मध्ये ऑटोमॅटिकली येऊन जातं. आलं का? डिस्प्ले पाथ काय टाकायचं?
डेटा आणि ट्रेनिंग. हेडलाईन टाकायचं. काय टाकणार? मास्टर आणि डेटा. होत नाही. मग आता इथे डेटा सायन्स टाकू का डेटा अनालिटिक्स टाकू? डेटा analytics. आलं? डिस्क्रिप्शन काय टाकणार? डिस्क्रिप्शन 100% आहे आपला ऑप्टिमायझेशन कोड. जास्त टाइम स्पेंड नाही करायचा आपल्याला. इथं लिहिलेले सगळ्या गोष्टी इथे ओके मध्ये. कंट्रोल C करा. डेटा analytics. डेटा सायन्स. स्टार्टिंग डिजिटल मार्केटिंग. कुठे? स्क्रोल करून तिथे वरती दिसतंय बघा. ऍडमिशन ओपन फॉर डिजिटल मार्केटिंग विथ 100% प्लेसमेंट गॅरंटी. याच डिस्क्रिप्शन मध्ये स्टार्टिंगला. स्टार्टिंगला नाही प्लेसमेंटच्या पहिले. प्लेसमेंटच्या आधी. हां ते ॲडमिशन ओपन फॉर डेटा अनालिटिक्स असं म्हणून. बरं केलं ह्याला ॲड्रेस झाली असते. हे झालं. आता इथे काय करायचं आहे? ॲपॉस्ट्रॉफी एस द्यायचा. ANALYtics. झाला. इथं काय कन्वर्जन ऍक्शन लावायचे का तुम्हाला? कॉल फ्रॉम ऍड का कॉल फ्रॉम ऍड. डन. किती सिंपल आहे ऍड रन करणं.
कोणती ऍड रन केली आपण? फक्त कॉलची. नेक्स्ट इथं सिक्युरिटी लावलेली, एकच ऍड ग्रुप केलेला आहे. आता मी ऍड रन कशासाठी केली बघा, कशासाठी केली सौरभ? बॅटरी इज लो. सर्च सेल्स ऑब्जेक्टिव्ह गोल परचेस. मग काय करायचं आता? आता काही नाही, रन करायची. काय राहिलं समोर प्रोसेस करायचं. मला ह्याच्यामध्ये हे पण करायचे, डिजिटल मार्केटिंगचं पण करायचंय, जमेल का? नाही जमलं. नाही, जर तुम्ही खाली जर हे दिलं ऍसेट्स मध्ये, Asset मध्ये काय? ऍसेट मध्ये नाही, जर लिंक ठेवली ही याची कशाची, डिजिटल मार्केटिंगची, त्याला आपण काय म्हणतो, सगळं एकदा चेक करा. तुम्हाला ह्याच गोष्टी जमल्या पाहिजे. मला माझा कॅम्पेन कसा दिसतोय? ऍडमिशन ओपन डेटा अनालिटिक्स, ऍडमिशन ओपन फॉर डेटा अनालिटिक्स विथ 100% प्लेसमेंट गॅरंटी. गॅरंटीची स्पेलिंग चेक करा एकदा. GU असतं ना? विथ 100%. GAURN डबल टीच पाहिजे ना? बरोबर आहे. GU पाहिजे का? बघ बरं तू. GU GUARANTY. UARNT. ठीक आहे. बाकी सगळं ओके, डन झालं. आता मला ह्याच्यात डिजिटल मार्केटिंगची ऍड रन करायची, करू शकतो का? हे तर काय बरोबर आहे. त्याने काय सांगितलं? कॉल ऍड. ऍड ग्रुप नेक्स्ट केलं मी, इथून पण करू शकतो, बजेट पण ठेवले. ह्याच्यामध्येच मला डिजिटल मार्केटिंगचं पण. आता मी एक फळ विक्रेता आहे, मग त्यांच्याकडे फक्त चिक्कूच असतात का? त्यांच्याकडे फक्त केळीच असते का? मग मला ऍड रन करायची आता सगळ्या फळांची. मग माझ्याकडे फळं किती असतील? ग्रेप्स पण असतील, ऍपल असतील, केळी असतील, तर आणि दुसरं काय असतील? नारळ पण येतात. तर मग 4 इंची पण मला ऍड रन करायची. मग जसं की आपलं NMD आहे, डेटा सायन्स पण आहे, डेटा अनालिटिक्स पण आहे आणि डिजिटल मार्केटिंग पण आहे. मग हे 3 इंची मला ऍड रन करायची ह्याच अकाउंटमधून. करू शकतो? सेम अकाउंट वरून करू, पण माझा ह्याच्यामध्येच करायचं. आता लोकेशन पण मी पुणेच सिलेक्ट केलेले. तर मग आता काय प्रोसेस असेल माझी? मला आता ह्याच्यात डिजिटल मार्केटिंगची पण करायची. ह्याच्यामध्ये काय करायचंय? ऍड सेट क्रिएट करायचा आहे. तुम्हाला समजलं? इथं कॅम्पेन आहे, फक्त ओव्हरव्ह्यू मध्ये जायचं आणि इथं न्यू ऍड ग्रुप करायचंय. काय करायचंय? न्यू ऍड ग्रुप करायचंय. म्हणजे तुमचं ऍड ग्रुप 1 आणि ऍड ग्रुप 2 आला का? आता इथं काय करायचंय? तुमचे कीवर्ड टाकायचे. कोणते? डिजिटल मार्केटिंगचे. काय प्रॉब्लेम? तुमचं बजेट वगैरे चेंज होणार आहे का? फक्त टायटल आणि डिस्क्रिप्शन चेंज होईल. काय चेंज होईल? पण सर दिसताना मग जेव्हा लोक सर्च करतील त्याप्रमाणे सर्च येईल का, डेटा सायन्स किंवा डिजिटल मार्केटिंग? नाही, आता ह्या 2 ऍड ग्रुप वेगळे आहेत. म्हणजे तुमची सिस्टर आणि तुम्ही, तुमच्या दोघांमध्ये काय फरक आहे का? नाही. बरोबर आहे ना? सर माझं क्वेश्चन आहे की जेव्हा लोक सर्च करतील तर तेव्हा कसं दिसेल, व्ह्यू कसा येईल त्याचा? त्यांना ज्यांनी डिजिटल मार्केटिंग सर्च केले त्यांना डिजिटल मार्केटिंगची ऍड दिसेल. ओके ओके. म्हणजे असं कसं असतं माहिती का? आता सपोज एक
फॅमिली, त्यांना 2 मुलं येतं. प्रॉपर्टी अर्धी अर्धी होती का? होती ना? का एकट्यालाच जाते सगळे? पण जर एक पप्पांचे जर फेवरेट तुम्ही असाल तर तुम्हाला ते जास्त पण देऊ शकतात. तसंच आहे गुगल ॲडमध्ये पण. तिथं तुम्हाला सिलेक्ट करायला सांगितलं तो बेस्ट ऑप्टिमायझेशन ते सारखं चालवायचं. तर इथं तुम्हाला दाखवतो सेव्ह अँड कंटिन्यू केलं. आता इथं डिजिटल मार्केटिंगचे सगळे कीवर्ड आहेत. आपल्याला आता त्यांनी CPC विचारलं का किती ठेवायचंय? त्यांनी इन डेट ठेवली का? त्यांनी लोकेशन विचारलं का? त्यांनी कोणत्या लँग्वेजमध्ये चालवायचं ते विचारलं का? डिव्हाइस विचारलं का? काहीच नाही विचारलं. बाकी सगळा सेमच आहे. फक्त कीवर्ड वेगळे असतील आणि टायटल आणि डिस्क्रिप्शन वेगळं असेल. समजलं का? आपण त्याच ॲडमध्ये पुढं कंटिन्यू करतोय. तर तुमचे एका गुगल ॲडमध्ये किती ॲड ग्रुप करू शकतात? तर कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 15 पण करू शकतो. पण रिझल्ट कधी चांगला येतो? ज्यावेळेस 2 केतील ना त्यावेळेस चांगला येतो. बजेट सेमच आहे. आता इथं तुम्हाला URL टाकावं लागेल. मग आता तुम्ही URL डेटा अनॅलिटिक्सचा टाकणार का? डिजिटल मार्केटिंग. आता तुम्हाला डिजिटल मार्केटिंगची नवीन ॲड करायची गरज होती का? होती का सांगा? काय स्टुडंट काय करतात? नवीन ॲड रन करतात. मी त्या दिवशी काय केलं होतं? डिजिटल मार्केटिंगची एक वेगळी ॲड रन केली होती. आपण पण काय केलं होतं? वेगवेगळं केलं होतं. वेगवेगळं जर केलं तर ॲडचा रिझल्ट येत नाही चांगला. लक्षात ठेवा. हेडलाईन काय टाकणार आहोत आपण? आता तेच कॉपी करायचंय. काय केलं होतं कॉपी? काय केलं होतं सूरज कॉपी? डिस्क्रिप्शन. स्पेलिंग आधी एकदा चेक. कुठे गेला? गुगल ॲड कुठे आहे तुमचं? कट झालं का? व्हर्टिकल स्लॅश द्या.
ठीक आहे. झाली 7. किती वेळ लागला आपल्याला ऍड ग्रुप करायला? फक्त टायटल आणि डिस्क्रिप्शन टाकलंय. आता तुम्हाला मुद्दाम काय सांगितलंय, मी काय केलं होतं, व्हर्टिकल स्लॅश दिली होती. काय झालं? पॉलिसी व्हायलेंट झाली. कशामुळे झाली समजलं? इथं जायचं आणि व्ह्यू डिटेल दाखवायचे. ते तुम्हाला दाखवल पंक्च्युएशन मार्क किंवा सेव्ह डॉट हे तुम्हाला अलाउड आहे का? मग कुठं आपण काय केलंय? काय झालं? तरी पण बघा आता परत सेव्ह अँड कंटिन्यू झालं का? व्हर्टिकल स्लॅश कुठं द्यायची? हेडलाईन मध्ये लावा. ते नाही, दुसरं. सगळ्यांना समजतंय का शिकवलेलं? कोणाला काय प्रॉब्लेम आहे का? मी जर 1 तास शिकवलं तर तुम्हाला 2 तास प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे, तर तुमच्या आयुष्यात काहीतरी फरक पडेल. नाही तर काय फरक पडणार आहे का? देवीपाशी जाऊन किती बी डोकं फोडून घेतलं तरी काय होणार आहे? देवीला काय फरक पडणार आहे का? डोकं तसंच आहे. झालाय ॲड रन? कोणाचा काय प्रॉब्लेम? तुला काय प्रॉब्लेम? 2 ऍड ग्रुप करावेच लागतात. 2 ऍड ग्रुप केल्यावर चांगला रिझल्ट येतो. आपल्याला फक्त एकच ऍड करायची आहे, करू ऍड ग्रुप कसं काय करू शकतो? हा, दुसरा ऍड एकच. तुमच्याकडे एकच सर्व्हिस असेल तर एकच करा. पण जर तुम्हाला आता मल्टिपल येतं तर मल्टिपल करा. आता सपोज तुमच्याकडे काय असेल, एक डेटा सायन्स आणि डेटा अनालिटिक्सचा कोर्स आहे, तर डेटा सायन्सचा ऍड ग्रुप वेगळा, डेटा अनालिटिक्सचा वेगळा. किंवा आता आपल्याकडे फक्त डिजिटल मार्केटिंगचाच कोर्स आहे, तर मग डिप्लोमा इन डिजिटल मार्केटिंगचे एक ऍड ग्रुप आणि नुसतं सर्टिफिकेशनचा एक ऍड ग्रुप, असं पण तुम्ही डोकं लावू शकता. ह्याच्यामधून तुम्हाला परफॉर्मन्स चांगला आहे. सीपीसी कॅल्क्युलेट तुम्ही जो केला होता, त्याच्यामुळे तुम्हाला सीपीसी जास्त आलं नाही ना. हे जर सिलेक्ट करून ठेवलेलं असेल तर मग ह्या अशा कंडिशनमध्ये तुम्हाला मॅक्झिमम ठेवावं लागेल. हो, नाहीतर मग दोन्हीमध्ये सगळ्यात जास्त हायएस्ट कोण आहे तो करावा लागेल. आता बिलिंग करायचंय. कसं करणार बिलिंग? इथे दिसतंय ऍड फंड. झालं? कोणाला काय प्रॉब्लेम असेल तर विचारू शकतात, नसेल तर आपण आजचा लेक्चर स्टॉप करू. थँक्यू.